मधुमक्का हा असा क्रश करून घ्यायचा. अशा पद्धतीने चाकून याला क्रश करून घ्यायचा. मी आता करून घेते. हाय हॅलो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता. कुक विथ मी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर चला मग आज आपण कॉर्नपासून बनवणार आहे एक छान डिश, एकदम डिलिशियस. आता पावसाळा सुरू आहे, एकदम खावं वाटते आपल्याला. तर आता बाजारामध्ये मक्याचे कणस मधुमक्का आलेला आहे, त्यापासूनच आपण एक छान अशी टेस्टी टेंगी डिश बनवणार आहे. चला मग आता साहित्य बघूया. तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे हे असे कणीस मधुमक्का आलेला आहे. तुम्ही हे डिश बनवताना मधुमक्काच घ्या, असं बाजारामध्ये मधुमक्का भरपूर आलेला आहे. तर आपण या ठिकाणी डिशमध्ये आपलं जे बनवणार आहे आपण त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे. इथे मी 2 छान मधुमक्का सोलून घेतलेला आहे, बघू शकता. आणि 2 मधुमक्का घेतलेला आहे. इथे लागणार आहे आपल्याला कोथिंबीर, 2 उकडलेले बटाटे आणि हिरव्या मिरच्या, हिरव्या लाल जे असेल त्या तुमच्याकडे, आणि 6-7 लसूणच्या कळ्या, 1 कांदा. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आपण ह्या कांदा मिक्सरला क्रश करून घेणार आहे आणि त्यामध्येच मिरच्या आणि लसूण टाकून घेणार आहे. आणि दुसरं म्हणजे इथे लागणार आहे आपल्याला मक्याचाच आटा, मक्याचं पीठ आहे हे. आणि थोडं इथे लागणार आहे थोडं बेसन आपल्याला. आणि हे आहे कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, 2-2 चमचेच घ्यायचं आहे आपल्याला, जास्त नाही घ्यायचं आहे. आणि क्रंचीनेस यायला एक छुपा इन्ग्रेडियंट आहे, तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे हे काय आहे. ते व्हिडिओ नक्की तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. चला मग आता आपण मिरच्या आणि कांदा आणि लसूण मिक्सरला क्रश करून घेऊया. जास्त बारीक वाटायचं नाही, फक्त असं क्रश करून घ्यायचं आहे त्याला. तर ठीक आहे, मग मी क्रश करून घेते, तोपर्यंत तुम्ही चहा पिऊन या. ठीक आहे, चला मग आता आपण या कॉर्नमध्ये सगळं साहित्य टाकून घेऊया. अशा पद्धतीने मी सर्व कॉर्न काढून घेतलेले आहे छान. आणि यामध्ये आता आपण 2 बटाटे मॅश करणार आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये सर्व साहित्य आपण टाकून घेऊया. इथे मी याच्यामध्ये 2 बटाटे टाकलेले आहे. आता छान हाताने छान मॅश करायचं त्याला. आता पावसाळा सुरू आहे आणि मधुमक्का खूप आलेला आहे मार्केटमध्ये. तर मी खूप प्रकारच्या डिश बनवते मधुमक्क्याच्या. डेली आम्ही मधुमक्का खातो. रात्री म्हणजे 5 वाजता वगैरे आपल्याला भूक लागते, छोटी भूक लागते ना, तेव्हा आम्ही मधुमक्क्याचे मी खूप साऱ्या डिश बनवते. आता यामध्ये आपण 2 चमचे कॉर्न आटा आहे हा, म्हणजे मक्याचं पीठ आहे, हे टाकते आहे. आणि कॉर्नफ्लॉवर हे टाकते आहे 2 चमचे. छान टाकून घ्यायचं. आणि हे बेसन आहे 2 चमचे. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. आणि हा 2 चमचे आपली बारीक सुजी म्हणजे रवा आहे, तो क्रंचीनेस यायला आपण टाकणार आहे. हे आपल्या आजच्या व्हिडिओची टिप्स. तर यामध्ये मी सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे. एकदा छान असं त्याला मॅश करून घ्यायचं. हे बघा, असं छान करून घ्यायचं. आणि यामध्ये आता आपण जो मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि यामध्ये आपण कांदा हा क्रश केला आहे, फक्त बारीक केलेला नाही. हे बघा, तर हा पण याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया. आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तुम्हाला किती तिखट पाहिजे आहे तर ते आपण टाकू शकतो त्यामध्ये. इथे मी छान संपूर्णच टाकून घेत आहे, कारण की छान आम्हाला थोडंसं तिखट आता खायला छान आवडतं, त्यामुळे ते मी छान हे टाकून घेतलेलं आहे. आणि यामध्येच आता आपल्याला थोडं चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. इथे मी 1 चम्मच चाट मसाला टाकून घेत आहे. छान त्याला टँगीनेस फ्लेवर येतो. आणि 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे.
इथे मी छान 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात आपण इथे कोथिंबीर वापरणार आहे. तर इथे छान धुवून कोथिंबीर कट केलेली आहे मी, ते पण यामध्ये आपण घालणार आहे. इथे मी छान कोथिंबीर पण घातलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये शेवटी आपण टिप्स सांगत असतो. हे असं छान मिक्स करून घ्यायचं. हाताने मिक्स केलं तरी चालतं. असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर ते थोडं ढिलं वाटत असेल, म्हणजे पाणी सुटल्यासारखं वाटत असेल, तर त्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन घालू शकता. अशा पद्धतीने आपलं छान मिक्स केलेलं आहे आपण मिश्रण. याचे तुम्ही असे बॉल्स करून फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी तुम्ही 2-3 दिवस आरामशीर ते खाऊ शकता, त्याला काहीच होत नाही. आणि हे स्वीट कॉर्न आहे त्यामुळं खूप टेस्टी लागते खायला. याची कुठलीही डिश बनवा तुम्ही, खूप सुंदर लागते. आणि उद्याला पण एक व्हिडिओ येणार आहे खास पावसाळ्यासाठी. नक्की उद्याचा व्हिडिओ बघा. असे छान हे बघा, आपलं हे बॅटर जे आहे एकदम रेडी झालेलं आहे. असा टाईप बॉल झालेला पाहिजे आपल्याला. हे बघा छान याला बाइंडिंग पण आलेलं आहे आणि छान झालेलं आहे. आता हे बॅटर आपला डिश बनवायला रेडी आहे. आता काय डिश बनवते मी तर नक्की बघा आता तुम्ही. छान असं मला हे करून घ्यायचं. कॉर्न मिक्सरला काढायची काहीच गरज नाही. या पद्धतीने तुम्ही बनवले आणि फ्रीजमध्ये जरी बनवून ठेवलं त्याचे बॉल्स, तरी तुम्ही आरामशीर 8-10 दिवस नक्की खाऊ शकता, ही माझी गॅरंटी आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्हीच माझे यूट्यूब फॅमिली आहे. तर प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब करा कमेंटला. अशा ठीक आहे. मग आता आपण तिकडे थोडा ब्रेक देऊयाला, नंतर दाखवते तुम्हाला मी काय बनवणार आहे. हाय सगळ्यांना, चला मग आता आपण आपल्या डिशला सुरुवात करूया. गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे छान. यावरती आता आपण थोडं तेल टाकून घेणार आहे. आपण जे डिश बनवणार आहे ते म्हणजे कॉर्नचे शॅलो फ्राय पकोडे बनवणार आहे, म्हणजे वडे. तर आपण ते शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाही. आणि ते छान बॅटर त्याचं 8 दिवस पण असे बॉल करून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये. आणि आता आपण हे बनवून घेऊया. तर इथे तव्यावरती तेल टाकायचं आहे आपल्याला. हे बघा ते छान तेल टाकून घेतलेलं आहे तव्यावरती. आणि याचे आता आपण छान बॉल बनवून घेऊया, असे वड्यांसारखे. हे बघा बॅटर इतकं छान झालेलं आहे आपलं आणि टेस्टी पण झालेलं आहे. चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. अशा टाईप आपण असे बनवून घेणार आहे आणि तव्यावरती एक एक असे ठेवायचे. खूप छान लागते हे खायला. आपण जो यामध्ये इन्ग्रेडियंट टाकलेला आहे तो म्हणजे रवा टाकलेला आहे बारीक, त्यामुळं आपले हे कॉर्न वडे पकोडे अनेक त्याला नाव आहे, काही पण म्हणू शकता तुम्ही. असे करून त्याच्यावरती ठेवायचे. अगदी शॅलो फ्राय करत आहे आपण, डीप फ्राय करत नाही. आणि खूप टेस्टी झालेले आहे. अशा पद्धतीने सर्व आता वडे आपण कॉर्न पकोडे करून घेणार आहे. गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे आपल्याला. आणि शॉर्ट व्हिडिओ आहे माझी लिपसिंगचे, ते पण पहा तुम्ही, लाईक करा त्याला. अशा टाईप आपण करून तव्यावरती ठेवायचे. छान छान याला गोल्डन ब्राऊन करायचं. यामध्ये आपण हळद टाकलेली नाही आहे. लिंबू पण पिळू शकता तुम्ही यामध्ये. आपण इथे चाट मसाल्याचाच उपयोग केलेला आहे. चला मग मी अशा पद्धतीने हे सर्व वडे शॅलो फ्राय करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते.
आता पावसाळा सुरू आहे, काही काही खाण्याची आपल्याला खूप क्रेविंग होते आणि दुपारी 4 वाजता वगैरे आपल्याला भूक लागते, तेव्हा आपण हे अगदी वेळेवर तळून खाऊ शकतो. चहासोबत, ब्रेकफास्टला, कोणत्याही टाईमला तुम्ही हे वडे खाऊ शकता. आणि हो, मेन म्हणजे टिफिनला तुम्ही ऑफिसमध्ये नेऊ शकता. हे ऑइल, याच्यामध्ये ऑइल राहत नाही, डब्याला पण लागत नाही. अशा पद्धतीने आपण सर्व वडे आता शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान आपले वडे शॅलो फ्राय होत आहे आणि अगदी छान सुटत आहे बाजू निघते बघा. छान असे झालेले आहे. असे थोडे दाबून घ्यायचे हे बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे छान ऑफिसला पण नेऊ शकतो. एकदम हेल्दी डिश आहे आणि मुलांना तर खूपच आवडते. तर अशा पद्धतीने आपण छान आपले हे वडे अगदी छान सुटून जातात तव्यावर. खूप छान बनत आहे आणि शिजत पण छान आहे. कुठेही कच्चे राहत नाही ते. हे बघा, कमी तेलामध्ये आपण खूप सारे वडे, पकोडे, कॉर्न पकोडे बनवू शकतो आणि लवकरच असं चिकटत नाही तव्याला, काहीच नाही. हे बघा, खूप छान आपले हे शॅलो फ्राय होते. अगदी सरकत आहे, कुठेही चिपकत नाही आपले वडे. हे बघा, सर्व आता आपण छान शॅलो फ्राय करून घेऊया. हाय सगळ्यांना. तर आता आपले सगळे कॉर्न पकोडे एकदम छान रेडी झालेले आहे. आता आपण छान गॅस बंद करून घेऊया. इथे आपले आता बॅटर पण भरपूर आहे, मी नंतर बनवणारच याचे पकोडे. तर आता आपले हे छान रेडी झालेले आहे. बघू शकता तुम्ही, अगदी छान झाले, क्रिस्पी झालेले आहे. खूप गरम आहे आता. हे बघा छान. आता इथे काढून घेऊया त्या डिशमध्ये आपण. गरम आहे खूप. आता छान असे काढून घेऊया. छान आपले शॅलो फ्राय झालेले आहे, क्रंची झालेले आहे, टेस्टी. कमी तेलामध्ये आपण बनवलेले आहे. हे बघा छान आपले कॉर्न पकोडे, वडे, काही म्हणू शकतो आपण त्याला, आपण अगदी रेडी झालेले आहे. अगदी शॅलो फ्राय केले आहे कमी तेलामध्ये. अगदी टेस्टी, टिफिनला न्यायला खूप छान. चला मग आता आपण छान डिश सजून घेऊया आणि कसे झाले हे पण दाखवते तुम्हाला. या मग. इथे आपले कॉर्न पकोडे एकदम रेडी झालेले आहे. हे क्रंची बनण्यासाठी आपण यामध्ये सुजी टाकलेली आहे आणि चाट मसाला टाकलेला आहे. तुम्ही लिंबू पण पिळू शकता. इथे असे पण खाऊ शकता तुम्ही, काही सॉसची गरज नाही, कारण की हे एकदम टेस्टी झालेले आहे आपले कॉर्न पकोडे. बघू शकता तुम्ही, आणि कमी तेलामध्ये आपण छान बनवलेले आहे. हे बघा, खूपच सुंदर झालेले आहे, टेस्टी झालेले आहे. अगदी छान चीज वगैरे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. खूप टेस्टी झालेले आहे, एकदम खूप छान झालेले आहे. आणि याचे बॉल्स बनवून तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तळून पण घेऊ शकता तुम्ही, डीप फ्राय करू शकता. ते पण खूप टेस्टी लागतात खायला. हे तर खूपच छान टेस्टी झाले, तिखट छान झालेल्या. आपण आता छान याला सजवून घेऊया. इथे मी कॉर्नचेच पानं घेतलेले आहे सजवण्यासाठी. याला आपल्याला कुठल्याही सॉसची गरज नाही, तरी पण मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे खाण्यासाठी. हे आपले कॉर्न पकोडे, कॉर्न वडे एकदम रेडी आहे खाण्यासाठी. आणि खूप सुगंध इतका सुंदर येत आहे आणि खूपच टेस्टी झालेले आहे. एकदम टेस्टी झालेले आहे. इथे आपण कॉर्नचेच ते पानं घेतलेले आहेत, त्यावरती आपण छान आपले ते वडे सजवलेले आहेत.
आणि इथे आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे, पण सॉसची मला तर काहीच गरज नाही. तसेच वडे इतके छान लागत आहे. एक नंबर आपले हे झालेले आहे, खूप टेस्टी झालेले आहे. अशा पद्धतीने मी छान तुम्हाला सजवून दाखवलेले आहे. तुम्ही पण करून बघा नक्की घरी. आणि कसे वाटते कॉर्न पकोडा डिश, शॅलो फ्राय केलेले आपण, तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बाय बाय. तर ही आहे आपली आजची डिश कॉर्न पकोडा. एकदम छान झालेली आहे. चला मग कशी बनवली आहे बघूया. शॅलो फ्राय केलेली आपण कॉर्न पकोडा. या मग कशी बनवली माझ्या छोट्याशा किचनमध्ये बघूया.